मनुष्य नेहमी स्वतःच्या मनाला आणि स्वतःला जे पाहिजे त्या विषयावरच इच्छा व्यक्त करतो. आपण कधी दुसऱ्याचा विचार करतच नाही. आणि दुसऱ्याचा विचार करायचा असेल तर त्यातून आपला काय फायदा आहे असा विचार करून असतो. किती चूक आहे. तेच जर आपल्या आईवडिलांनी लहानपणी असताना बघितलं असतं, स्वतःचाच विचार केला असताना मुलांची हेळसांड केली तर लोक त्यांना नावं ठेवतात. तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या मनांचा, त्यांच्या विचारांचा विचार करायला हवा आणि तरच तुम्ही योग्य जबाबदार व्यक्ती व्हाल. अहो, रस्त्यानं चालताना तुम्हाला खड्डे चालत नाहीत, पण जीवनात आलेला चढ उतार मात्र तुम्हाला त्रास देतो. तसंच आहे. जसं रस्त्यात खड्डे येणार तसं जीवनातही चढ उतार येणार. मग त्या चढ उताराला आपण धीरानं, संयमानं, कर्तबगारीनं तोंड द्यायला पाहिजे. दुसऱ्याची तुलना करण्यात काय अर्थ आहे? एखादा आला असेल चांदी चमचा घेऊन जन्माला. आपण जसे आहोत तसे आहोत आणि त्यात आपण कसा आनंद आपल्या आई वडिलांना देता येईल याचा विचार करून जर आपण वागलो ना तर खरा आनंद आणि खरी कर्तव्य त्यावेळी पार पडतात.